भंडारा पोलीस भरतीचे असे प्रश्न बघून मेरा तो खून खौल जाता था। तर काही क्लासवाल्यांचे हाल. कोई सवाल का जवाब तो मैं दे सकता हूं, लेकिन जवाब का सवाल मैं कैसे दूं? गणित बघा, ए, बी आणि सी यांनी व्यवसायात 6, 8, 9 या प्रमाणात गुंतवणूक केली. बीने त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या 112.5% कालावधीसाठी गुंतवणूक केली, परंतु ए आणि सीने एका वर्षासाठी गुंतवणूक केली. वर्षाच्या शेवटी बीचा नफा 16,750 आहे, तर सीचा नफा किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, प्रश्न स्लाइटली चुकीचा आहे, थोडासा चुकीचा आहे. कालावधीसाठी किंवा कालावधी महिन्यासाठी असं द्यायला पाहिजे होते. ठीक आहे, काय हरकत नाही, त्याच्यामध्ये थोडंसं अंडरस्टँडेबल होतं. जर तुमची लेवल त्या लेवलला गेली असेल तर ह्या गोष्टी कळून येतील. बघा काय दिलेलं आहे, तर पहिले बेसिक कन्सेप्ट ह्याच्यामधला गुंतवणुकीचे गुणोत्तर गुणिला मुदतीचे गुणोत्तर बरोबर काय ते नफ्याचे गुणोत्तर, बरोबर आहे नफ्याचे गुणोत्तर. हा बेसिक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. म्हणजे किती गुंतवणूक केली, तर पहिले ए, बी आणि सी व्यवसायात या प्रमाणात गुंतवणूक केली. गुंतवणूक किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट लिहा, 6, 8 आणि 9 ह्या प्रमाणात केली. आता मेन चॅलेंज इथं आलं आहे. बीने त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या 112.5 कालावधीसाठी, आता कालावधी किंवा मुदत ती त्याचा आपल्याला गुणोत्तर काढायचा आहे. 112.5 पण कशाच्या, त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या, म्हणजे त्याची संख्यात्मक मूल्य किती आहे, 8 आहे. त्याची संख्यात्मक मूल्य, गुंतवणुकीचे संख्यात्मक मूल्य आहे बीसाठी 8 आणि त्याचं 112.5%. आता ज्याला मी माझे पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी हा चॅप्टर पहिला पार्ट ज्याने बघितला असेल त्याने हा 112.5 शेकडेवारीचा फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ आहे आपला, त्यामधला जर एखाद्याने व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांना माहिती आहे की 112.5% म्हणजे किती, तर 9/8 डायरेक्टच तो सांगेल. किंवा 112.5 बघितल्याबरोबर तो म्हणेल की 100 + 12.5 असा प्रश्न आहे. 12.5 म्हणजे 112.5 म्हणजे 100 + 12.5, तर 12.5 म्हणजे किती, तर 1/8. म्हणजेच काय, तर 8 जर त्याची गुंतवणूक असेल तर त्याने एक कालावधी एक्स्ट्रा लावलेला आहे. म्हणजे किती, मी म्हटलं की तो किती कालावधीसाठी लावलेला आहे, 9 कालावधीसाठी. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की 8चा 112.5%, तर 8चा 112.5%, 112.5% मी आहे म्हणजे आत्ताच सांगितलं तुम्हाला की 9/8 होतं ते. तर 9/8 म्हणजे 8 कॅन्सल झाला, किती राहिला, तर 9 राहिला. म्हणजे त्याने किती महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे तेवढंच इथं मिसिंग होतं बघा, 9 महिन्यासाठी. तर बीने 9 महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली आणि बाकीच्यांनी ए आणि सीने 1 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केली. आता हा महिन्यात झाला आहे आणि हे वर्षात आहे, तर आपल्याला पण ह्याला कशात कन्वर्ट करावं लागेल, महिन्यामध्ये. तर 1 वर्ष म्हणजे 12 महिने, 1 वर्ष म्हणजे 12 महिने. आता यांचा गुणाकार करावा लागणार आहे तुम्हाला, म्हणजे 6 × 12 बरोबर 8 × 9 × 9 × 12. तर ह्याच्यामध्ये 6ने भाग देऊया, 6ने याला भाग दिला, 6 × 2 = 12. या साईडला 6ने भाग दिल्यावर इथे 3 येतील, इथे 4 राहतील. म्हणजेच काय येणार आहे, इथे 12 उरतील. हे नफ्याचं गुणोत्तर झालं. नफ्याचे गुणोत्तर काय असणार आहे, तर यांचे गुणोत्तर 6 × 12, 8 × 9 आणि 9 × 12. तर 12, 4 × 3 = 12 आणि 9 × 2 = 18. आता परत याला 6ने भाग जात आहे, तर 6 × 2 = 12, 6 × 2 = 12, तर 6 × 3 = 18. आता काय आहे, हा पार्ट इथे काढून टाकतो मी, म्हणजे तुमचं जास्त कन्फ्युजन नाही होणार. ठीक आहे, तर हे आलं 2, 2, 2. हे काय आलेलं आहे, नफ्याचे गुणोत्तर. ए, बी आणि सी नफ्याचे गुणोत्तर.
म्हणजे एला जर 2 रुपये नफा झाला असेल तर बीला पण 2 रुपये झाला असेल, त्यावेळेस सीला किती झाला असेल 3 रुपये. पण गणितात काय दिलं की वर्षाच्या शेवटी बीचा नफा 16,750 आहे. म्हणजे बीचा जो नफा आहे तो 2 नसून किती आहे 16,750. जर त्यांनी विचारलं असतं की एचा नफा किती, तर एचा नफा 2च आहे, बीचा नफा 2च आहे, म्हणजे एचा नफा 16,750 झाला असता. पण यांनी काय विचारलं की सीचा नफा किती. सीचा नफा किती आलेला आहे 3. 3 बरोबर किती. इथे काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार म्हणजे काय तर 16,750 गुणिला 3 भागीला हा 2 किती येणार आहे. याने याला भाग दिला 8 दुनी 16 खाली उरले 7, 8 बेत्रिक 6 खाली उरला 1, बेसाती 14 खाली उरला 1, बेपंच 10. म्हणजेच किती आलेले आहे 83,75 गुणिला 3. 3 15 हातचा आला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22, हातचा आला 2, 3 दोन्ही 3 त्रिक 9 आणि 2 11, हातचा आला 1, 8 त्रिक 24 आणि 1 25. म्हणजे 25,125 रुपये हे काय असणार आहे सीचा नफा असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे काय आलेलं आहे तुमचं उत्तर आलेलं आहे. बघा तुमचे काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील तर आपला QR कोड आहे, टेलिग्राम ग्रुप आहे आपला. हे टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही हा QR कोड स्कॅन केला तर त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल किंवा @गणितच गणित 1 असं सर्च करा. जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या पर्सेंटेजसारखे भरपूर सारे चॅप्टर आहेत, त्यांच्या फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सिरीज जर हवी असेल तर ती मेंबरशिपवाल्यांसाठी आहे आणि गरजवंतूंसाठी मी नाममात्र फीस ठेवलेली आहे 59 रुपये. तर त्यासाठी कोणता QR कोड स्कॅन करा तर राईट साईडचा QR कोड स्कॅन करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनल आहे त्यावरती मी कंटिन्यू टेलिग्राम आणि यूट्यूबला व्हॉट्सअपला जे काही व्हिडिओज अवेलेबल असतील चांगलेवाले ते तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर ते चॅनलला जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअपच्या तर राईट साईडचा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.